नमस्कार मित्रांनो, एक्सपर्ट नूतनच्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आज होता गुरुवार आणि मी गेले होते बाजारात. आज इतक्या सुंदर सुंदर छान छान भाज्या होत्या ना की मोह आवरेना. आपण एकटं राहत असलो तरी पण खूप साऱ्या भाज्या मला बघून असं घ्यायचा मोह झाला. म्हणून आज मी तुमच्याबरोबर शेअर करते मी कुठल्या कुठल्या भाज्या आणल्यात तर बघू. आधी तर मी घेतली फ्रूट्स. हे बघा किती सुंदर छान असं पेरू आहेत बघा, पांढरं. हे खायला अतिशय गोड आहेत आणि हे 50 रुपयाला अर्धा किलो मिळाले. आणि हे डाळिंब बघा किती छान आहेत, डाळिंब बघा मस्त सुंदर सुंदर डाळिंब होती. ती डाळिंब आहेत 50 रुपयाला किलो, 100 रुपयाला 2 किलो. तुमच्याकडे काय भाव मिळतो नक्की कमेंटमध्ये सांगा. बघा फार सुंदर आहेत. त्याच्यानंतर मी आणलं होतं एक ड्रॅगन फ्रूट. हे पण मला काहीतरी 100 रुपयाला किलो होतं, पण मला एवढं जास्त नको होतं म्हणून मी एकच घेतलं. तर हे असे फ्रूट घेतलेत. त्याच्यानंतर घेतलं आपल्याला कोशिंबीर करायला काकडी, गाजर, त्याच्यानंतर हे आहे बीट. बघा फार सुंदर सुंदर बीट. इकडे सगळा आठवड्याचा बाजार भरतो ना, तर शेतकऱ्याच्या शेतातलं सगळं घेऊन येतो, त्यामुळे फारच ताजं तवानं फार सुंदर मिळतं. मग आणल्या, मला जास्त मिरच्या नको होत्या तर मी ह्या एवढ्या मिरच्या आणल्या. त्यानंतर ही बघा काय सुंदर गवार आहे. आहा हा हा, हिरवीगार गवार, वाव मस्त वाटलं मला ते गवारीचं. त्याच्यानंतर टी व्ही बघायला बसलं की असं काहीतरी तोंडात चट्टर म्हणून मी हे 50 रुपयाचे चणे आणले. आणि आता श्रावणाचे उपवास चालू आहेत, शेंगदाणे संपले होते म्हणून म्हटलं एक थोडेसे शेंगदाणे पण घेऊ. त्याच्यानंतर घेतले वाटाणे, संपले होते तर मग वाटाणे घेतले. त्याच्यानंतर मला मसूर पण संपले होते माझ्याकडे, तर पाव किलो सगळं आणलेलं आहे. इकडून बाजार लांब असतो तर आपल्याला सगळं आणूनच ठेवायला लागत असतं. त्याच्यानंतर हा श्रावणी घेवडा आहे. त्याच्यानंतर ही फरसबी आहे. फरसबी पण बघा किती कवळी आणि ताजी तवानी हिरवीगार मस्त छान होती. वांगीसुद्धा कशी टवटवीत आहेत बघा, छान एकदम ना, किती सुंदर वांगी आहेत बघा. त्याच्यानंतर भेंडी मिळाली 50 रुपयाला अर्धा किलो. महाग आहेत थोड्याशा भाज्या, पण छान आहेत. त्याच्यानंतर माझा मुलगा म्हणाला होता, आई मी येणार आहे तुझ्याकडे. तर म्हटलं माझ्या मुलाला नारळाच्या दुधातल्या अळूवड्या फारच आवडतात त्याला, म्हणून मी म्हटलं आपण त्याच्यासाठी हे अळूवड्या नारळाच्या दुधातल्या माझा मुलगा आल्यावर करूया. म्हणून हे छानपैकी मी मस्त अळूची पानं घेतली. मस्त श्रावणातली बघा पानं छानच मिळाली होती. त्याच्यानंतर कोथिंबीर फक्त 10 रुपयाला ही जुडी होती. छान सुकी वगैरे गावठी हे होतं कोथिंबीर. त्याच्यानंतर हे शेपू घेतलं. शेपूची भाजी मला फारच आवडते. तुरीची डाळ किंवा मुगाची डाळीमध्ये पालक घालून फार सुंदर लागते. सुकी भाजी बनवायची अतिशय सुंदर लागते, म्हणून मी शेपूसुद्धा घेतलं. त्याच्यानंतर मी डिटॉक्स वॉटर बनवते म्हणून त्याच्यासाठी मला लागणार होता पुदिना. तर मी हा पुदिना पण घेतला. हा 10 रुपयाला जुडी मिळाली आहे. फार सुंदर आहे. आणि 10 रुपयालाच ही शेपू मला 20 रुपयाला मिळाली आणि 10 रुपयाला ही कोथिंबीर मिळाली. त्याच्यानंतर हे 50 रुपयाचे मला टामॅटो मिळाले. 1 किलो आणलेत मी टामॅटो. त्याच्यानंतर हे 10 रुपयाला दुधी कवळा छान मस्तपैकी दुधी मिळाला होता, तर मग दुधी आणला. मग माझा मुलगा येणार आहे, त्याला हे असं भरीत फार आवडतं. असं भरीत केलं तर कापा केल्या तर त्याला भयंकर आवडतं, म्हणून त्याच्यासाठी म्हणून मी आई, आपली मुलं किती पण मोठी झाली तरी पण आपल्या आईला मुलं लहानच वाटत असतात, आणि म्हणून मग मी त्याच्यासाठी घेतलं. मग बरेच दिवस झाले माझ्याकडे अगरबत्ती संपली होती, जाणं काही होत नाही पावसामुळे. तर मी हा सायकल अगरबत्तीच मला आवडते. त्याचा सुगंधही फार सुंदर असतो, म्हणून मी ही सायकल अगरबत्ती घेतली. आणि नारळ आहेत ते मी आता तिथे ठेवून आले स्टोअररूममध्ये. तर हा छोटासा बाजार तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. पुन्हा आपण असेच भेटत राहू. नवीन व्हिडिओ, नवीन विषय. तत्पूर्वी रजा घेते. थँक्यू सो मच.